या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतलेला होता आणि नंतर काही ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे त्याला सुरुवात झालेली होती. पण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे. तो नक्की कुठे कुठे असणार आहे, कुठल्या जिल्ह्यांना नक्की कुठला अलर्ट दिलेला आहे, हे सगळं आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि ते क्षेत्र जे आहे किंवा त्याच्यामधनं येणारी जी आर्द्रता आहे ती सगळी आर्द्रता ही आतल्या बाजूला भारतामध्ये सरकायला लागली होती. म्हणजे आधी बंगाल असेल, झारखंड असेल, ओडिसा असेल, इकडे सगळीकडे आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र दिसत होतं आणि त्याची तीव्रता सुद्धा दिसत होती आणि नंतर हळूहळू आता ते आतल्या बाजूला सरकलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला पुढचे 2 दिवस एस्पेशली विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळणार आहे. तो मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस असू शकतो. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने सुरुवात होईल आणि नंतर त्याची तीव्रता आणखीन वाढेल असं आत्ताच्या घडीला म्हटलं जात आहे. याच्यामध्येही आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय की इथे नागपूरच्या अवतीभोवती आपण जर साधारण बघितलं तर इथे चांगल्या प्रमाणात आपल्याला ढग जे आहे त्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस मराठवाडा आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. तसंच आपण जर अरबी समुद्राची बाजू बघितली तर इथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आता ढग जे आहेत ते दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अर्थात हे सगळं बंगालच्या उपसागरात जे क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचाच परिणाम, कारण तिकडनंच हे वारे जे आहे ते वाहत आहेत आणि आता ते महाराष्ट्राच्या दिशेने येताना आपल्याला दिसत आहेत. पण अरबी समुद्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात अगदी जो कोस्टल भाग आहे तिथे अगदी कमी प्रमाणामध्ये पण तरी सुद्धा काही ढग जे आहेत त्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला कोकण, सिंधुदुर्ग, रायगड हा जो भाग आहे इथे सुद्धा अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येणाऱ्या 2 दिवसांमध्ये असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जर अलर्ट बघायचं झालं तर आपण अलर्टकडेही वळूयात की कुठे कुठल्या प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला आहे. आता बंगालच्या उपसागरातल्या क्षेत्रामुळे आपण जर बघितलं आणि आपण जे आता सॅटेलाइट इमेजमध्ये सुद्धा बघितलं त्याप्रमाणे विदर्भात आपल्याला येलो अलर्ट सगळीकडे असल्याचं बघायला मिळतंय. त्याच्यामध्ये अमरावती पासून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे. त्याचसोबत मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहे. मग जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड, अहिल्यानगर सगळीकडे आपल्याला येलो अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि साताऱ्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सोलापूरला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इथे सगळीकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे शनिवारी म्हणजेच 18 तारखेला. आणि आता 19 तारखेचा काय अंदाज आहे तेही आपल्याला समजून घ्यायचंय. 19 तारखेला आपण जर बघितलं तर पुण्यातला जो घाट परिसर आहे, पुणे असेल, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे. त्याचसोबत अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथे सुद्धा सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे शनिवार आणि रविवार या 2 तारखांमध्ये विदर्भात चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो असं आत्ताच्या घडीला तरी चिन्ह दिसतंय. आणि त्याचबरोबर आपण जर 17 तारखेचा अंदाज बघायचा झाला तर 17 तारखेला असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता की कोकणातल्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आणि त्याच सोबत मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस जो आहे तो होईल. आणि 18 आणि 19 तारखेला जे आपण आता मॅप्स बघितले त्यात मात्र विदर्भात चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ शकेल असं आत्ताच्या घडीला तरी सांगण्यात आलेलं आहे, कारण की अलर्ट जो आहे तो सुद्धा हवामान खात्याकडनं इथे देण्यात आलेला आहे. आता आपण जर पुढच्या स्लाइडवरती गेलो तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रात नक्की किती टक्के पाऊस जो आहे तो झालेला आहे. हवामान खात्याचे KS होसाळीकर हे जे हवामान खात्यासोबत कार्यरत होते त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ही माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर तज्ञांच्या मध्ये आपण जर बघितलं तर कोकणामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा 4 भागांमध्ये यांनी याला डिवाइड केलेला आहे. त्यात आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्याच सोबत विदर्भामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. 330 mm पाऊस होणं खरं तर अपेक्षित आहे. तो आता 210 वरतीच आहे अजूनही. त्याच्यामुळे 36% कमी पाऊस झालेला आहे. त्याच सोबत आपण जर 217
1.1 असा मराठवाड्यामध्ये पाऊस आतापर्यंत होणं अपेक्षित होतं, तो 131च झालेला आहे. म्हणजे साधारण 39% कमतरता पावसाची आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतेय. आपण जर मध्य महाराष्ट्र कोकण हा जर भाग बघितला तर इथे पावसाची कमतरता जरी नसली तरी अगदी तो काही खूप जास्त सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झालेला आहे अशी परिस्थिती नाहीये. पण कोकणामध्ये आपण जर बघितलं कोकण गोवा साधारण बघितलं तर तो नॉर्मल रेंजचा पाऊस झालेला आहे. आणि जर आपण पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग बघितला तर तिथे 4% आपल्याला जास्त पाऊस झाल्याचं बघायला मिळत आहे. पण तोही अगदी खूप जास्त नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कसा पाऊस होतो ते बघणंही महत्त्वाचं असणार आहे. पण येणाऱ्या काळात मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांमध्ये चांगला पाऊस होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो झाला तरच शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. आत्ता तरी आपण डेफिशियंटमध्ये आहोत. पुढचा 1 महिना म्हणजे जुलैचे नंतरचे 15 दिवस आणि ऑगस्टचे पहिले 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत विदर्भ आणि मराठवाडा या भागासाठी. तर हा होता येणाऱ्या 2 दिवसांचा आणि 3 दिवसांचा अंदाज. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे तेही आम्हाला कळवा. आणि अर्थातच मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.